Hello, good morning everyone. Today we are going to learn e-commerce and digital marketing. आज आपला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत द फॉलोइंग ट्रेंड्स इन रिटेल सेक्टर कॅन बी सीन, की कोणते ट्रेंड्स आहेत की जे रिटेल सेक्टर मध्ये बघायला मिळतात. फर्स्ट वन, retailer will give consumer more payment options. Due to the rise in mobile commerce and shopping online, there are new and more payment options, which will also help retailer with compliance and security. Notable players include PayPal recently rolled out the PayPal Here chip card reader. PayPal is a device is compatible with iOS and Android devices and is built to accept payment similarly. There is Mercury, a payment solution that equips retailer with the hardware they need to accept payment. There is also Point and smart terminals that support several the they needs to accept payment. There is also there is also payment a smart terminal that supports several payment technologies. As retailer increasingly adopt this payment solution, more stores can be expected to start accepting additional payment types. Means what? Due to the rise in mobile commerce and shopping online, there are new and more payment option. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रोडक्ट परचेस करताय किंवा एखादा प्रोडक्ट परचेस करताय किंवा एखादा बिल पेमेंट करताय, त्यावेळेस तुम्ही पेमेंट ऑप्शन म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑप्शन येतो, त्याला पेमेंट गेटवे म्हणतो आपण. पेमेंट गेटवे मध्ये तुम्हाला दाखवलं जातं क्रेडिट कार्ड पेमेंट करणार, डेबिट कार्ड पेमेंट करणार, नेट बँकिंग पेमेंट करणार. सो त्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर ते डिपेंड असतं तुमच्यावरती. मग हे जे पेमेंट गेटवे आहे, सो यालाच आपण मल्टिपल ऑप्शन्स, म्हणजे ज्यावेळेला रिटेलरकडे तुम्ही काहीतरी कंझ्युमर म्हणून तुम्ही जात आहे आणि तुम्ही पेमेंट करायची वेळ येते, त्यावेळेस रिटेलर तुम्हाला काय करतो, ह्या पेमेंट गेटवे थ्रू पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स देतो. आता त्याच्यामध्ये पेमेंट गेटवे जर तुम्ही यूज करत असाल ऑनलाईन पेमेंट, तर तुमच्या लक्षात येईल पेमेंट गेटवे मध्ये पेपल म्हणून एक ऑप्शन असतं, की पेपल थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. सो त्याच पद्धतीने जे पेमेंट ऑप्शन्स आहेत पेपल पद्धतीने आणखी सुद्धा, आता तुम्ही रेल्वेचं घेतलं तर IRCTC, तर IRCTC ने सुद्धा त्यांचं स्वतःच एक सेपरेट पेमेंट गेटवे तयार केलेलं आहे. SBIचं सेपरेट पेमेंट गेटवे आहे. सो आता भरपूर साऱ्या कंपनीने त्यांचं स्वतःचं पेमेंट गेटवे ऑप्शन्स तयार केलेले आहेत. आणि ह्याच मल्टिपल पेमेंट ऑप्शन्समुळे रिटेल्सला ट्रेंड आलाय. देन mobile will play a bigger role in click and collect initiatives. Retailer are increasingly experimenting with mobile to facilitate click and collect. Some have now enabled customer to buy via mobile and pick up in store, while others are using mobile to send notification whenever an order is ready for in-store pickup. Retailers are increasingly experimenting with mobile to facilitate click and collect. Some have now more enable customer to buy via mobile and pick up in store, while others are using mobile to send notification whenever an order is ready for in-store pickup. आता याच्यामध्ये काय, मोबाईल विल प्ले अ बिगर रोल इन क्लिक अँड कलेक्ट इनिशिएटिव्ह. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आता काय की रिटेलर काय करतात की तुम्हाला तुमच्या मोबाईल्सला बऱ्याच वेळा तुमच्या मोबाईल्सला नोटिफिकेशन पाठवतात आलेल्या प्रोडक्टची. तुम्हाला काय करायचं असतं, जस्ट त्याच्यातला जो प्रोडक्ट आवडेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तो त्या स्टोअर्सला जाऊन कलेक्ट करायचा आहे. आणि ह्या नवीन गोष्टी आहेत, त्यालाच म्हणणं मोबाईल विल प्ले अ बिगर रोल इन क्लिक अँड कलेक्ट. सो तुम्हाला क्लिक करून तुमची ऑर्डर घरी बसल्या तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचे. सो याच एक नव्या ट्रिकमुळे, या नवीन फॅशन्समुळे किंवा ह्या नवीन आयडियाजमुळे मार्केटमध्ये रिटेलरला ट्रेंड मिळालाय, रिटेल मार्केटला ट्रेंड मिळालाय. देन रिटेलर विल युनिफाय their online and offline data collection. Today, consumer can go through multiple channels in their path to purchase, collect, and study data about consumers' online shopping behavior. More retailers have started analyzing online and offline data together. This gives them a more
comprehensive picture of their customers' shopping journey. याच्यात काय रिटेलर विल युनिफाय देअर ऑनलाईन अँड ऑफलाईन डाटा कलेक्शन. आता इथे काय होतं की ह्याच्यामध्ये क्लिक अँड मॉर्टर म्हणून असतं. क्लिक अँड मॉर्टर आपण पुढे शिकणारच आहोत, आपल्या ई कॉमर्स मध्ये आहे पुढे. क्लिक अँड मॉर्टर म्हणजे काय, तर क्लिक म्हणजे ऑनलाईन, मॉर्टर किंवा क्लिक अँड ब्रिक सुद्धा म्हणतात त्याला. सो ब्रिक किंवा मॉर्टर म्हणजे ऑफलाईन. सो इथे दोन्ही प्रकाराने रिटेलर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही ऑनलाईन म्हटलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन ऑर्डर प्लेस करून सुद्धा तुमची ऑर्डर तुम्ही कलेक्ट करू शकताय. अदरवाईज तुम्हाला ऑफलाईन सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो मार्केटमध्ये असे बरेचसे रिटेलर आहेत जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बिझनेस करतायत आणि याचाच फायदा कस्टमर्सला होतोय. म्हणून इथे म्हटलं गेलंय की रिटेलर विल युनिफाय देअर ऑनलाईन अँड ऑफलाईन डाटा कलेक्शन. देन नेक्स्ट, retailer will continue to remove friction from shopping. Frictionless shopping has always been an objective of multi-channels. Retailers are taking efforts to explore a way in order to reduce friction in the shopping journey of consumer. They are offering redemption and rewards consumers and various such promotional schemes. Frictionless shopping म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात इथे म्हटलं तर फ्रिक्शनलेस म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण मार्केटमध्ये जाऊन एखादं प्रोडक्ट विकत घेते, तुमचं ते नेहमीच झालं प्रोडक्ट विकत घेणं प्रोडक्ट. पण तुम्ही मार्केटमधून नेहमी जाऊन जर मार्केटमधून एखादं प्रोडक्ट विकत आणताय तर थोडी ना त्या सगळ्या पद्धतीच्या मार्केटमधून तुम्हाला काहीतरी फायदा होणार आहे किंवा तुम्हाला काहीतरी ऑफर्स मिळणार, तसं नसतं. मग आता काय होतं की सध्याच्या याच्यामध्ये तुम्ही रिटेलर कडून जर जास्त एफर्ट्स घेतले तर रिटेलर कडून जर जास्त तुम्ही प्रोडक्ट विकत घेताय तो जो रिटेलर आहे तो तुम्हाला ऑफर करतो किंवा तुम्हाला रिवॉर्ड्स देतो किंवा आणखी प्रमोशनल स्कीम्स तुम्हाला देतो की जेणेकरून त्याच्या तुम्ही तुम्ही मोटिवेट झालं पाहिजे त्याचं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी किंवा तुमचा इंटरेस्ट त्याच्या प्रोडक्ट मध्ये आणखी जास्त वाढला पाहिजे. देन merchants will adopt in store mobile devices. There is a large scale operation of mobile devices such as MPOS system and in store tablet. Having a tablet based POS system enables them to improve the customer experience and speed up checkout. Large scale adoption of mobile devices such as POS system. आता POS system म्हणजे काय, तर अँड इन स्टोअर टॅबलेट किंवा इन स्टोअर टॅबलेट. आता इन स्टोअर टॅबलेट म्हणजे तुम्ही ऍपल सारख्या जर शोरूमला ऍपल कंपनीच्या शोरूमला गेलात तर तिथे बरेचसे टॅबलेट्स लावलेले आहेत. त्या टॅबलेट्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी त्या टॅब मध्ये तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट दिसतात, तुम्हाला इथे पाहता येतात. हे बघून तुम्हाला तिथून एक्सपिरियन्स करता तर तुम्हाला ते हँडल करता येतं तिथे जाऊन. सो यालाच म्हटलं तर इन स्टोअर टॅबलेट्स की ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रोडक्ट किंवा एखादा टीव्ही शोरूमला जरी मोठमोठ्या गेलात तर तिथे तुम्हाला टॅबलेट लावलेले, तिथे प्रत्येक टीव्हीचे वेगवेगळे फीचर्स त्याच्यात दाखवले. तुम्ही त्या टॅबलेटवरती तुम्हाला हवं ते फीचर्स त्याच्यावरती सर्च करू शकता, बघू शकताय. आणि सो या अशा नवीन टेक्निक्समुळे रिटेलिंगला ट्रेंड आलाय. देन लॉयल्टी प्रोग्राम्स आर रिप्लेस्ड बाय शॉपर्स कन्व्हिनियन्स. Modern consumers still value rewards and promotions, but they don't matter as much anymore. Today, while choosing a retailer, shopper priorities value and convenience over loyalty rewards. Retailers should note that simply implementing rewards won't be enough to stay competitive. In future, the retailer who offer personalized rewards, couples, and great products and convenient buying experience will be most preferred. काय म्हटलं, लॉयल्टी प्रोग्राम रिप्लेस बाय शॉपर कन्व्हिनियन्स. लॉयल्टी प्रोग्राम रिप्लेस बाय शॉपर कन्व्हिनियन्स. इथे काय होतं की मॉडर्न कन्झ्युमर्सची व्हॅल्यू रिवॉर्ड्स अँड प्रमोशन्स. आता काय झालं की जो नवीन कस्टमर आहे किंवा नवीन कन्झ्युमर आहे तो त्याला रिवॉर्ड्स किंवा प्रमोशन विषयी खूप लगाव आहे. जिथूनही त्याला प्रमोशन किंवा रिवॉर्ड्स मिळतील अशा ठिकाणी असे कस्टमर्स सगळ्यात आधी जातात. बट दे डोंट मॅटर ॲज मच एनिमोर. पण तो सगळीकडेच मॅटर करत नाही. टुडे वाईल चुझिंग अ रिटेलर, शॉपर्स प्रायोरिटाइज व्हॅल्यू अँड कन्व्हिनियन्स ओव्हर लॉयल्टी रिवॉर्ड्स. आता इथे काय होतं की बऱ्याचशा आता सध्या तरी सगळेच रिटेलर किंवा शॉपर्स
या लॉयल्टी रिवॉर्ड्सला खूप प्रायोरिटी देतात, कारण त्यांना माहिती आहे जर एखादा कस्टमर रेग्युलर आपल्याकडे येतोय तर त्याला जर एखादी ऑफर केली किंवा त्याला एखादा कुपन दिलं तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या रिसेलिंगला होणार आहे. सो रिटेलर शुड नोट दॅट सिम्पली इम्प्लिमेंटिंग रिवॉर्ड्स वॉन्ट बी इनफ टू स्टे कॉम्पिटेटिव्ह. की त्यांना हे सगळं असलं तर रिटेलला हेही माहिती आहे की फक्त रिवॉर्ड्स देऊन आपण या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करू शकत नाही. इन फ्युचर द रिटेलर हू ऑफर पर्सनलाइज रिवॉर्ड, याच्या पुढे जाऊन रिटेलरला भविष्यामध्ये पर्सनल प्रत्येकाला पर्सनल रिवॉर्ड द्यावे लागतील किंवा कुपन द्यावे लागतील. प्रत्येक कस्टमरला पर्सनली जपावं लागेल. सो हे सगळं आहेत की आणि या रॉयल्टी प्रोग्राममुळेच काय होतं, लॉयल्टी प्रोग्राममुळे रिटेलर मार्केटिंगला किंवा रिटेल सेक्टरला ट्रेंड्स मिळतो. देन रिटेल pure plays will disappear. Consumers today use a computer, smartphone, tablet, or in store technology while shopping. Retailer, whether they have started in brick and mortar or e-commerce, will need to merge their physical and digital system to serve all types of shoppers. Consumer today use a computer, smartphone, tablet, or in store technology while shopping. सध्याचा कंझ्युमर काय करतो किंवा सध्याचा कस्टमर काय करतोय की शॉपिंगसाठी कम्प्युटर, स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा किंवा एकतर इन्स्टोर टेक्नॉलॉजी म्हणजे एखाद्या स्टोअर मध्ये स्वतः व्हिजिट देऊन तिथले इन्स्टोर टॅबलेट्स वगैरे पहिल्या अशा टेक्नॉलॉजीचा यूज करतोय. रिटेलर, वेदर दे हॅव स्टार्टेड अ ब्रिक अँड मॉर्टर ऑर ई कॉमर्स, विल नीड टू मर्ज देअर फिजिकल अँड डिजिटल सिस्टम टू सर्व टाइप्स ऑफ शॉपर्स. आता रिटेलरला काय होतं, वेदर दे हॅव स्टार्टेड अ ब्रिक अँड मॉर्टर और ई कॉमर्स, जर त्यांनी ब्रिक अँड मॉर्टर, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ब्रिक अँड मॉर्टर म्हणजे काय तर ट्रेडिशनल बिझनेस, वेदर दे स्टार्टेड ब्रिक अँड मॉर्टर ई कॉमर्स, जर एखाद्याला और ई कॉमर्स एखाद्याला जर ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बिझनेस करायचा एखाद्या रिटेलरला, विल नीड टू मर्ज देअर फिजिकल अँड डिजिटल सिस्टम टू सर्व ऑल टाइप्स ऑफ शॉपर्स. मग त्यांना काय करावं लागेल, ते फिजिकल अँड डिजिटल दोन्ही एकत्र करून त्याला दोन्ही पद्धतीच्या शॉपर्सला किंवा दोन्ही टाईपच्या शॉपर्सला व्हिजिट द्यावं लागेल किंवा दोन्ही पद्धतीच्या शॉपर्सला ती प्रोडक्ट सर्व करावे लागते. देन रिटेलर विल इन्व्हेस्ट इन omni-channel fraud management. Omni-channel retailing introduces a lot of complexities, not just in terms of operations and order fulfillment, but also when it comes to fraud prevention. Retailers earlier lacked the tool to effectively manage omni-channel fraud. While omni-channel fraud management will continue to be a challenge for the retail industry, more merchants are expected to realize just how crucial it is to implement security measures across different channels. With new technology, there will be an increase in the number of retailers consolidating their fraud matter where fraud management efforts across channels. They will be able to quickly detect and address specifically activities no matter where and how they are taking place, and thus offer more resource shopping experience. काय म्हटले, the retailer will invest in omni channel fraud management. रिटेलरने काय केलंय सध्या की फ्रॉड मॅनेजमेंट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ओमनी चॅनल फ्रॉड मॅनेजमेंट मध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्याला रिझन असं असतं, नॉट जस्ट अ टर्म ऑपरेशन इन ऑर्डर फुलफिलमेंट बट ऑल्सो वेन इट इज कम फ्रॉड प्रिव्हेन्शन. बरेचसे लोक काय करतात त्याच्यामध्ये की टाइमपास म्हणून कंपनीला फसवण्याचा प्रयत्न करतात, एखादी फ्रॉड कंपनी काढतात, त्याच्यातून कंपनीला ऑर्डर दिल्या जातात आणि कॅश ऑन डिलिव्हरी सारखं पेमेंट असेल तर अशा वेळेस कंपनी फसली जाते. मग यासाठी कंपनीला गरज असते फ्रॉड मॅनेजमेंटची, आणि यासाठी रिटेलर सध्या फ्रॉड मॅनेजमेंट वरती जास्त इन्व्हेस्ट करतायत आणि या गोष्टीमुळे या रिटेल सेक्टरमध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस कमी झालेत आणि याचमुळे रिटेल सेक्टरला काय झालंय की ट्रेंड्स मिळतोय. देन ट्रेंड्स इन ई कॉमर्स इन बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये ई कॉमर्सला ट्रेंड्स कशामुळे मिळाला
The banking sector is one which sector that uses information technology to handle large volume of business with the desired level of efficiency. The technological advancement has made banking very easy, time and cost effective. The internet banking, mobile banking, CRM, it is all this technological advancement have affected in industry in big way. Banking sector is one of such sector that use information technology to handle large volume of business with desired level efficiency. बँकिंग सेक्टरला तर ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची फार गरज होती. कारण मी ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. खेडच्या एखाद्या ब्रँचमधून जर तुम्ही अकाउंट ओपन करताय आणि ते मुंबईत कधीतरी गेल्यानंतर तिथून सेम बँकेच्या वेगळ्या ब्रँचमधून तुम्ही जर पेमेंट काढायचं म्हटलात, तर तुमचा डाटा त्यांच्या पीसीवरती किंवा त्यांच्या सर्व्हरवरती कसा काय मिळेल? सो त्याच्यासाठी यूज केलं जातं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असल्यामुळेच आज तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन एखाद्या बँकेची सेम बँकेची ब्रँच कुठेही शोधून काढली आणि तिथून तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन करायचे म्हटलात तरी तुम्ही ते करू शकताय. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत नाही. आता त्याच्यानंतर सगळं मी म्हटलं बरं रिटेल मार्केटिंग जरी किंवा रिटेलिंग जसं तुमच्या मोबाईलवरती अवेलेबल झाली किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरती अवेलेबल झाली, सेम तसंच बँकेने सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करत आज तुम्हाला मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. आता बघूयात पुढे. The changing technology has also helped international banks to not only exercise proper control over cost but also expand their business and handle large number of clients. Banks today have become centers for collection, storage, and processing of information, gearing up the accounting and bookkeeping efficiency at branches by computerizing back office operation. Moreover, full branch computerization and setting up automated teller machines have enabled to private banks to improve the quality business in the retail segment. Today, mobile banking had brought at a fingertips of the customers. It is a process of performing financial transaction on mobile device like cell phones, tablets, etc. Mobile banking is very convenient in today's digital age with many banks offering impressive apps, payment of bills, fund transfer, balance inquiry, and array of services and provided to the customers through mobile banking. आता याच्यामध्ये काय म्हटलंय याच्यामध्ये याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की टुडे मोबाईल बँकिंग हॅज गॉट बँकिंग इन द फिंगर टिप्स अँड कस्टमर्स इट्स प्रोसेस. आता ओव्हरऑल आपण बघितलं तर बँकिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे मला आठवतं त्या पद्धतीने एसबीआय ला माझं अकाउंट होतं आणि एसबीआय बँक मध्ये माझं अकाउंट होतं. पण मला ज्या पद्धतीने आठवतं त्या पद्धतीने गेल्या 2-3 वर्षामध्ये तरी 2-3 वर्ष जास्त मला बँकेत जायची कधी गरज पडली नाही. रिझन काय होतं की आता तर तुम्हाला सर्वांना एटीएम मशीन तर सगळ्यांनाच माहिती आहे. एटीएम मशीन असल्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नव्हतं. जेव्हा आपण एटीएम मशीन मध्ये जायचं आपल्याला पाहिजे तेवढं पेमेंट काढून घ्यायचं. दुसरी गोष्ट होती म्हणजे इंटरनेट बँकिंग होतं. मला जर कोणाला फंड ट्रान्सफर करायचं झालं तर मी इंटरनेट बँकिंग थ्रू फंड ट्रान्सफर करत होतो. मला जर आरडी अकाउंट ओपन करायचंय तरी मी माझ्या इंटरनेट बँकिंग थ्रू करू शकत होतो. मला माझं एफडी बनवायचे तरी मी इंटरनेट बँकिंग थ्रू बनवू शकत होतो. आता राहिला प्रश्न की मी मनी डिपॉझिट कसं करणार. तर त्यासाठी सुद्धा गेल्या काही वर्षापासून खेडमध्येच आपल्या डिपॉझिट मशीन आलेली आहे एसबीआय मध्ये. सो तिथे जाऊन जर डिपॉझिट मशीन मध्ये पैसे मला मशीन मध्ये डिपॉझिट करतोय. मग या सगळ्या गोष्टी एवढ्या डिजिटलाइज झाल्यात की मला बँकेत जायची गरज पडत नाही. सो या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आल्यामुळे काय झालं की बँकिंग सेक्टर मध्ये सुद्धा आयटीचा वाव यूज फार मोठ्या प्रमाणात झाला. देन सिमिलरली फिनान्शियल त्यानंतर म्हटलं मोबाईल बँकिंग. मोबाईल बँकिंग सुद्धा सुरुवातीला सिक्युअर नव्हती त्यामुळे लोक घाबरायचे. पण आता बरेच लोक मोबाईल बँकिंग यूज करतात. कारण मोबाईल बँकिंग जरी आज यूज करत असला तरी मोबाईल बँकिंगला बऱ्याच सारे ऑप्शन्स त्यांनी आता देऊन ठेवलेले आहेत. जसं की तुमचा ओटीपी किंवा तुमचा युपीआय नंबर. सो या पद्धतीने तुमचे बरेच सारे
आता सिक्युरिटी ऑप्शन्स त्याला अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मोबाईल बँकिंग यूज करणं सुद्धा फारसं कठीण नाहीये आणि फार सारे लोक मोबाईल बँकिंग यूज करतात. Similarly, financial services like display stock quotes and trading can be conducted from the mobile. Mobile trading allows investors to access trading platform from their telephones rather than being confined to a traditional trading methods by computers. Such a technology allows easier access to smartphone users to actively manage their portfolio even when they are away from a desktop or laptop. आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, पूर्वी कसं होतं, आता तुम्हाला एखादं ट्रेडिंग सुद्धा ऑनलाईन ट्रेडिंग करताना तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचीच गरज आहे असं काही नाहीये. तुम्ही मोबाईल वरून सुद्धा ऑनलाईन ट्रेडिंग करू शकता. इव्हन ऑनलाईन ट्रेडिंग झाल्याच्या नंतर ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यूज करायची गरज नाहीये, तर तुम्ही मोबाईल वरून पेमेंट करू शकता. मग हे सगळं मोबाईल बँकिंग मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले किंवा मोबाईल्स मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले बँक्स. Then the advent of e-commerce in banking industry has enabled banks to provide the following added services. आता ह्याच्यामध्ये बँक आपल्याला काय काय सर्व्हिसेस देते तर ते बघूयात. फर्स्ट वन, faster remittance facilities. It is an efficient mode of fund transfer across various banks. It significantly reduces the number of outstation checks issued by customers, hereby reducing the workload of the bank. Further, these techniques makes reconciliations automatic. Electronic fund transfer (EFT) has accelerated the movement of fund across the world. Mm, Across the world. Then eCash, known as CyberCash, plays predominant role in business world. SWIFT, Society for Worldwide Interbank Financial Telecommunication, is a classic example of EFT. Success of EFT system lies in its speed, reliability, security, and accuracy. फास्टर रेमिस्टन्स इन फॅसिलिटीज म्हणजे काय? पूर्वी जर एखाद्याला तुम्हाला पैसे ट्रान्सफर करावे लागले, तर तुम्हाला काय करावं लागायचं, तर त्याच्या नावाचा चेक काढणार, तुम्ही तो बँकेत भरणार, त्याच्यानंतर तो त्याच्या बँकेत जाऊन तो चेक विड्रॉ करणार. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. पण आता आता तुम्ही गुगल पे किंवा सपोज गुगल पे यूज करा किंवा कोणताही वॉलेट यूज करा, तुम्ही विदिन सेकंड्स मध्ये तुमचे पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. एवढंच काय, तर इंटरनेट बँकिंग थ्रू तुम्ही एनईएफटी करू शकताय. एनईएफटी सुद्धा 24 मध्ये तुमची जाते. त्याच्यानंतर इन्स्टंट मनी ट्रान्सफर म्हणून एक ऑप्शन असतो इंटरनेट बँकिंगला, त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टंटली मनी ट्रान्सफर करू शकताय. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे तुमचे ज्या मनी ट्रान्सफर किंवा बँकिंग फॅसिलिटी ज्या होत्या त्या खूप फास्ट झालेल्या आहेत. देन नेक्स्ट, ऑटोमेटेड टेलर मशीन. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ऑटोमेटेड टेलर मशीन्स म्हणजे काय, तर तुमचे एटीएम. एटीएम allows card holding customers to perform routine banking transaction without interacting with the human teller. It is offer a range of service like deposit, cash check, cash withdrawal, and account balance verification with the help of personal identification number PIN system. It's offer around the clock banking service to customers. It prevent unauthorized users of card from gaining access to the machine's functions. इथे काय होतं, आता एटीएम आल्यामुळे काय, खूप साऱ्या तुमच्या गोष्टी वाचल्या. तुम्हाला पैसे काढता येतात बँकेत न जाता कुठेही पैसे काढता येतात. दुसरी गोष्ट, त्या बँकेची ब्रांच तिथे असू द्यात नाही तर नसू द्यात, कुठे कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही पैसे विड्रॉ करू शकताय एटीएम थ्रू. देन सेकंड गोष्ट ही आहे की तुम्हाला सिक्युरिटी मिळते. इथे तुमचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असतो, तो जर नाही मिळाला याच्यासोबत तुम्हाला तुमचं एटीएम कार्ड सुद्धा गरजेचं असतं. सो कार्ड सोबत पिन, त्यामुळे सिक्युरिटी मिळते, तो एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर थर्ड वन, 24/7. इथे तुम्हाला बँक बंद असू दे किंवा चालू असू दे, एटीएम तुमचं 24 आवर्स चालू असतं. सो त्याच्यामुळे एटीएमचा हा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. देन टेलिफोनिक बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग फॅसिलिटीज ह्याच्याविषयी आपण आधीच बघितलेलं आहे. देन होम बँकिंग. दिस इज अन एक्सटेंडेड अँड versatile version of telephone banking. The customer is able to access his branch of availing a variety of service through home banking. This facility is made available through the customer's personal computer. Corporate customers can avail benefits through PC terminal and handle their documentary credit related transactions through this arrangement.
आता होम बँकिंग म्हणजे काय, त्यालाच आपण थोडक्यात नेट बँकिंग म्हणतो. सेम मोबाईल बँकिंग सारखं इथे असतं. इथे तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या बँकिंग फॅसिलिटीज तुम्हाला तुमच्या पर्सनल कॉम्प्युटरवरती अवेलेबल असतात. तुम्ही तुमच्या पर्सनल कॉम्प्युटरवरून तुमच्या बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन हँडल करू शकताय, फक्त डिपॉझिट सोडून. देन क्रेडिट कार्ड फॅसिलिटी. All major banks have introduced their credit card facility with a tie-up arrangement with Visa or Mastercard. The tie-up is needed to facilitate uses of credit card at a large number of establishments. The business credit card is handled by banks through a separate strategic business unit for better focus. Branches serve marketing outlets, all services such as the issue of credit cards, the processing of transaction, issue of statement calculation, and heavy overdue interest, service charges, etc. are totally automated. The regional offices of credit card unit located on metros and major centers provide online validation of merchant transaction. This is helpful in prevention of fraudulent transaction. त्याच्यामध्ये काय होतं की क्रेडिट कार्ड फॅसिलिटी, ह्या क्रेडिट कार्ड फॅसिलिटीसाठी पूर्वी तुम्हाला बँकेत जावं लागायचं, आता बँकेत जावं लागत नाही. तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय सुद्धा ऑनलाईन करू शकताय. तुमचे क्रेडिट पॉईंट सुद्धा तुमचे ऑनलाईन चेक केले जातात. त्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑनलाईन इश्यू केलं जातं. इव्हन तुम्ही क्रेडिट कार्ड बिल सुद्धा ऑनलाईन भरू शकताय. सो क्रेडिट कार्डसाठी लागणाऱ्या जेवढ्या पण फॅसिलिटीज आहेत त्या आता तुम्हाला सगळ्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. Then personal loans. Loans such as using loans, housing loan, car loans are offered by private banks to prospective customers for their personal use. Application packages for handling these products are available since the accounting part is totally automated. More attention can be paid on service and marketing. आता इथे काय होतं की पर्सनल लोन सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळतं. मग याच्यामध्ये तुम्हाला एक साईड आहे, आता विसरलो मी, बाजार काहीतरी एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लोन अवेलेबल होतं. देन दुसरी गोष्ट याच्यात अशी की आता तुम्ही एखादा मोबाईल वगैरे घ्यायचा म्हटलं ऑनलाईन, तर तिथे सुद्धा तुम्हाला ईएमआय फॅसिलिटी असते, म्हणजे तोही एक लोनचा पार्ट झाला. सो आज तुम्हाला पर्सनल लोन म्हणा, हाऊसिंग लोन म्हणा किंवा कार लोन म्हणा, हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. Then internet banking or NRI services. The commercial transaction through internet has increased due to widespread popularity and cost effectiveness. Bank worldwide have launched their banking sites on the internet, World Wide Web. The main attraction of internet is the cost effectiveness. Banking transaction connected through internet has 24 hours availability. Banks can offer their market service from any part of the globe at a fractional of the cost compared to the traditional marketing channel. The internet banking services adds more value to NRIs who can view their balance online and also effect fund transfer just at the click of a mouse. Moreover, internet banking has no time zone. It is accessible around the clock without restriction into any geographical boundary. याच्यामध्ये काय म्हटलंय की ह्या इंटरनेट बँकिंगसाठी काही लिमिट्स नाही आहेत, काही टाइम झोन नाहीये, काही लिमिटेड बाउंड्री नाही आहेत, की तुम्ही कुठूनही कसंही इंटरनेट बँकिंग कोणत्याही कंट्रीमधून वर्ल्ड वाईड कोणत्याही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही हँडल करू शकता. एवढंच काय तर एखादं कस्टमर्स किंवा एखादा क्लायंट जो की आउट ऑफ कंट्री आहे आणि त्याला तुमच्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये अकाउंट ओपन एनआरआय अकाउंट ओपन करायचं आहे, तर त्यासाठी त्याला इंडियामध्ये यायची गरज नाही. तो तिथे बसून त्याचं अकाउंट ओपन करू शकतो. इव्हन तो त्याचा अकाउंट हँडल सुद्धा बाहेरच्या कंट्रीमधून करू शकतो. सो एनआरआय सर्व्हिसेस किंवा इंटरनेट बँकिंग याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे की याच्यासाठी लोकलायझेशनची गरज नाहीये. तर वर्ल्ड वाईड कोणत्याही याच्यातून इंटरनेट थ्रू क्लायंट त्या बँकेशी कनेक्टेड असतो आणि क्लायंट त्या बँकेशी कॉन्टॅक्ट करू शकतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनेट बँकिंग किंवा बँकिंग सेक्टर आपण जे आहे ते कसं अपडेट झालं किंवा डिजिटल बँकिंग सेक्टर जे आहे ते आपण पाहिलं. आणि याच गोष्टीमुळे लक्षात येतं की आयटीचा यूज किती ठिकाणी होतोय. सो आपण याच्यानंतर पुढे उद्या बघणार आहोत ट्रेंड्स इन ई-कॉमर्स इन टुरिझम सेक्टर.
तर आपण आता सध्या रिटेल सेक्टर पाहिला आणि आता बँकिंग सेक्टर पाहिला, त्याच्यानंतर आपण टुरिझम सेक्टर उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो आज आपण इथे थांबूयात. काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही, मी नेहमी सांगतो त्या पद्धतीने कधीही विचारू शकताय. सो थँक्यू.